पिल्लू 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 आले पिल्लू आले पिल्लू पिल्लू आले। अगं भूमी अशी अचानक का उठलीस तू? आकाश आकाश पिल्लू आलाय खाली। हा मी जाऊन येते आले मी। भूमी अगं रात्र झालीये खूप, पिल्लू नाही आलीये, तुला स्वप्न वगैरे पडलं असेल। नाही स्वप्न वगैरे काही नाही, मला जाणवतं ना पिल्लू आले का पारितोष घेऊन आला असेल, तिला भूक लागली असेल ना, भुकेने व्याकुळ झाली असेल ती बिचारी उपाशी। मी आले ना, मी आले जाऊन येते, तिला भूक लागली असेल। अरे आली ती, मी आले मी भूमी थांब। पिल्लू भूमी बाळ आलंय ना? हा कुठे आहे बाळ? मला बाळाकडे जायचंय। कुठे बाळ? भूमी अगं बाळ नाही आलंय, ऐक माझं, तुला स्वप्न पडलं का? नाही आकाश बाळ आलंय मला जाणवतं पण ते दिसत का नाहीये मला। मी कुठे अगं बाळ नाही आलंय, तुला भास झाला असेल। आकाश ऐक ना, मला बाळाकडे जायचंय, मला आत्ताच्या आता बाळाकडे जायचंय। अरे ते उपाशी असेल, ते रडत असेल, मला असं जाणवतंय आकाश। हे बघ मी ना तुझ्या पाया पडते, प्लीज प्लीज मला जाऊ दे। हे बघ अमोली जे काही बोलेल ना ते सगळं मी ऐकून घेईन, मी माझं सगळं अपमान सहन करेन, पण प्लीज त्या बाळाचे हाल नको ना आकाश, मला जाऊ दे। भूमी सगळं मान्य आहे, तुझं बरोबर आहे, पण आपण त्या बाळाचे आई बाबा नाही होत की नाही, ते दोघं आहेत ना, मग ते बाळाचा विचार नाही करणार का? हे बघ अमोली चिडली आहे तुझ्यावर, पण पारितोष समंजस आहे। बाळाला तुझी गरज असती तर तो घेऊन आला असता ना बाळाला, नाहीतर तुला बोलावलं असतं तिकडे। आकाश अरे अमोली पुढे त्याचं काही नाही चालत, तुला कळलं नाहीये का आजपर्यंत? आकाश अरे काही झालं तरी आपण त्या बाळाचे हाल नाही ना होऊ देऊ शकत, प्लीज मला जाऊ दे। तुझ्या लक्षात कसं येत नसेल, ते रडतंय, अरे त्याला भूक लागली असेल आकाश, तुला कळत का नाहीये? बरं ठीक आहे, तुला जायचंय ना बाळाकडे? हो मग चल। भूमी थांब। तुला पारितोषच्या घरी जायचं होतं ना, मी आणलंय तुला इथपर्यंत, पण घरात जायच्या आधी मी काय सांगतोय ना ते एकदा नीट ऐक। भूमी अमोलीने तुला किडनॅपर ठरवलं, चोर ठरवलं, अजून ती काय काय बोलेल ना मला नाही माहिती, कदाचित पोलिसांना सुद्धा बोलवेल, आपण ते सुद्धा सहन करू। शिवाय मी त्या दोघांना शब्द दिलाय की यापुढे तू त्यांच्याशी कधीही संबंध ठेवणार नाही, पण आता जर का तू त्यांच्या घरात गेलीस ना तर मला खजील व्हावं लागेल, आणि होईल मी खजील, काहीच प्रॉब्लेम नाही। यापुढे जे काही सगळं होईल ना, मान अपमान आरोप प्रत्यारोप, हे सगळं आपल्याला सहन करायचंच आहे, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही। पण एक गोष्ट लक्षात घे भूमी, तुझ्या या हट्टापायी त्या दोघांचं नातं संपेल। हे चालणार आहे का तुला? भूमी आत्तापर्यंत आपण कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ केलेली नाहीये, कोणाचंही आयुष्य डिस्टर्ब केलं नाहीये, आत्तापर्यंत आपण कोणाच्याही आनंदावर विरजण घातलेलं नाहीये, पण आज मात्र ते आपल्याकडून होईल। भूमी अमोली आणि पारितोष घ्यायचं होतं ना पारितोष, एक तर तू हिच्याशी संबंध तोड, नाहीतर मी तुझ्याशी संबंध तोडते, आता निर्णय नाही झाला। भूमी आत्तापर्यंत आपण कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ केलेली नाहीये, कोणाचंही आयुष्य डिस्टर्ब केलं नाहीये, पण आज मात्र ते आपल्याकडून होईल। भूमी अमोली आणि पारितोषचा संसार मोडेल। कधी येणार हे दोघं जण परत? आले आकाश रे, भूमि आले, अब मेरा खेल शुरू। आत्या काय ग, एवढ्या रात्री ही बॅग वगैरे घेऊन कुठे चालली आहेस तू? नेमकंच हे नको व्हायला हवं होतं ना, तेच झालंय। शेवटी तुम्ही बघितलंच मला घराबाहेर पडताना, मला माहित असतं ना तुम्ही दोघं घराबाहेर पडलाय तर मी आता यावेळेला बाहेर पडलेच नसते। अगं पण बाहेर कुठे कुठे चालली आहेस तू? शेवटी आता सांगणं आलंच। आकाश, मी घर सोडून लांब कुठेतरी निघाले। पण का? आकाश मला माहितीये
उद्या सकाळी तू ऑफिसमधलं पद, माझं केबिन मला परत देशील आणि मला ते स्वीकारावं लागेल. मी ते टाळूच शकणार. सुरुवातीला भूमीला ते आवडेल, चालेल, पण हळूहळू नंतर तिला असं वाटेल की मी पुन्हा पूर्वीसारखंच वागतेय. मी पुन्हा सगळं बळकवायचा प्रयत्न करते आणि हे सगळं ना मला नको आहे खरंच. मला ना घरातलं आणि आपल्यातलं वातावरण ना बिघडू नाही द्यायचंय खरंच. आणि म्हणून तू घर सोडून चाललीस? हो, दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? आकाश, तुम्ही मला ना या घरात आश्रय दिला, मला माझं स्थान दिलं, हेच पुरेसं आहे मला. मला अजून दुसरं काही खरंच नको आहे. आत्या ऐक माझं, भूमी असं काही वागणार नाही. तू निश्चिंतपणे तुझी पोझिशन रिझ्यूम करू शकतेस. नाही आकाश, मला खरंच काही नकोय. मला काहीच नकोय. मला निघू दे या घरातून. आत्या प्लीज ऐक माझं, तू कुठेही जाणार नाहीयेस, मी तुला मनापासून सांगतोय. आकाश, माझं ठरलंय, मी आज या घरातून बाहेर पडणार आहे आणि तू मला अडवू नकोस प्लीज. मला जाऊ दे. आत्या थांब. नाही. ठीक आहे, जा तू. मग मी महाजन गारमेंट्सच बंद करून टाकतो. काय? आकाश, काय बोलतोयस तू हे? मग दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे, मला सांग. आत्या, का भूमीची आत्ता जी काही अवस्था आहे त्यामुळे मला तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना, आणि म्हणून मी कंपनीकडे नाही लक्ष देऊ शकत. मग कोण लक्ष देणार आहे? अशाने कंपनीचं नुकसान होईल आणि कंपनी बंद पडेल. त्यापेक्षा मीच कंपनी बंद करतो ना. नाही, वाटेल ते बडबड करू नकोस तू. काय कंपनी बंद करेल? अरे या कंपनीसाठी ना तुझ्या वडिलांनी, माझ्या बाबांनी रक्ताचं पाणी केलंय. उद्या ही कंपनी बंद झाली तर सगळं माझ्यावरच येईल. या कंपनीसाठी मी माझं सासर गावात सोडून इथे माहेर येऊन राहिले आणि आता हा माझ्यासाठी कंपनी बंद करायचं म्हणतोय. काय ठरवलंयस मग तू आता? काही ठरवण्यासाठी काही उरलंय का आता? पेचात पाडलंयस तू मला आकाश, खरंच. ठीक आहे, नाही जात कुठे. मी मंदिरातल्या पुजाऱ्याशी बोलले. त्याला म्हटलं दोघांच्या हातून एक अभिषेक ही छोटीशी पूजा करायची आहे. त्या दोघांच्या मागे काय लागलंय ना तेच कळत नाही. आता ही पूजा केल्यानंतर तेवढं तरी निघून जाईल आणि मंदिरात गेल्यानंतर मनालाही शांती मिळेल, नाही? हां, चालेल, तुझं समाधान होणार आहे ना, मग तू म्हणतेस तसंच करूया. आणि त्याच्यानंतर मी भूमीला घेऊन बाहेर जाणार. मी ठरवलं की आजचा पूर्ण दिवस मी भूमीसोबत घालवणार. जुन्या आठवणी जाग्या करणार आहे, जुन्या ठिकाणी जाऊन फिरणार. चांगला विचार आहे. ती पण जरा फ्रेश होईल काय? हां, ये. असेल का? पण आकाश तर कोणालाच नाही धावताना बघितलं. मी अगं इकडे कोण कशाला येणार आहे? तुला काही भास वगैरे झालाय का चुकून? आकाश, भास वगैरे काही नाहीये. मी खरंच माझ्या डोळ्यांनी बघितलं. बरं ठीक आहे, मी वॉचमन पण नाही आता. मी वॉचमनला सांगतो लक्ष ठेवायला. हां, चल आत्ता निघूया आपण. बरं ऐक ना. अरे देवळात वगैरे जाईपर्यंत ठीक आहे रे, पण पूर्ण दिवस नको ना माझ्या बरोबर घालतोस. म्हणजे मी बरी आहे, मला खरंच आवडेल तुझ्या बरोबर अख्खा दिवस घालवायला. का नाही आवडणार? पण आकाश, मला खरंच असं वाटतं की तू ऑफिसमध्ये जावंस, तिकडची कामं बघावंस. आत्यांवर सगळं मला सेफ नाही वाटत आहे. मी आता नको ना हा विषय. माझा निर्णय ऑलरेडी झालाय आणि आत्तापर्यंत प्रत्येक निर्णयाला मी तुला सपोर्ट केलाय ना. आता तू माझ्या निर्णयाला सपोर्ट कर ना. चल निघूया.
असेल तू? आई आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसला जात आहे. ऑल द बेस्ट. आता तर काय जातच राहील. आणि आई कॉन्टॅक्टमध्ये राहा, म्हणजे कळवत राहा. बर. काय आहे? केवढा ना ब्रेक दाबलास? हिसका बसला ना. कोण आहे? बाजूला कोण आहे हा माणूस? चल मोरो, चल मला उशीर होते. उडव. आला मध्ये तर उडव. चल. बघ पटकन काय झालं ते. ए बाबा उठ. ए बाबा कोण आहेस तू? उठ ना. ए बाबू जा पाणी घेऊन ये जा. अरे कोण आहे हा? उठ रे. उठ कमी आहे. हीच गाडी मिळाली होती का मरायला? ए बाबा उठ ना. ए काय चाललंय? कोण आहेस तू? हा अरे बोल ना पटकन. कोण आहेस तू? मैत्र हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला. आला बेला आला, आला यशपाल आला. आला बेला आला, आला यशपाल आला. काय चाललंय तुझं? हा आणि ही काय पद्धत झाली गाडी अडवायची? ही फालतू गाडी म्हणतोस ना, हा असला वेळ नाही माझ्याकडे अजिबात. चल निघ. चल निघ. बाबू कुठे राहिला? बाबू कुठे गेला हा बाबू? ए बाबू एवढा वेळ लागतो काय पाणी? ए बाबू. आला यशपाल आला. आला यशपाल आला. काय चाललंय तुझं? असं गाडीत कसा चिल्लास? कोण आहेस तू? रागिनी ताई, तुम्ही मला ओळखलं नाहीये, पण मी तुम्हाला तुरता ओळखतो. अहो गावावरून तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणलेली आहे. एकच मिनिट थांबा. ए बाबा. ऍक्च्युली गुरुजींना भेटायला आलो होतो. मनीमाऊचं बारसं करायचं डोक्यात. सगळ्यांनी नक्की यायचं हा? भूमी सोडून सगळ्यांनी. कोणाला माहित आहे या अपघाती मृत्यू आहे? खून काही दिवसाच्या लिंगाला केलेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. तर कथेचं नाव आहे स्वप्नार्थ. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तत्पूर्वी त्याच्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि जी बेल आयकॉन दिली आहे त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल. तर मित्रांनो, आज आपण अशी एक नवीन कथा पाहणार आहोत, स्वप्नार्थ. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. दिवसभराची मार्गक्रमणा पूर्ण करून सूर्य पश्चिमेच्या खांद्यावरती विसावत होता. दिवसभर अविश्रांत धावपळ केलेला सूर्य आज पश्चिमेच्या खांद्यावरती विसावलेला पाहून वातावरणही पूर्ण सैलावले होते. संपूर्ण वातावरण एक रक्त लालिमा भरून राहिलेला.
पुरी सृष्टी त्यामध्ये न्हावळून गेलेली. मैदानातल्या झाडावर परतीचे पक्षी विश्रांत अवस्थेत आपल्या फांदीवर विसावले. काहीचा विनाकारक चिवचिवाट वातावरणातील शांतता भंग करत होता आणि त्या गोंधळात मैदानावरती आपापल्या ग्रुपमध्ये फुटबॉल आणि क्रिकेटचा डाव मांडलेला विद्यार्थी अजूनच भर घालत होते. कुणी चालण्याचा व्यायाम करत होते तर कुणी जिमच्या आरशात स्वतःला न्हाळत होते. दिवसभर कॉलेजमध्ये लेक्चर आणि प्रॅक्टिकल करून कंटाळलेले काही जण परिसरातल्या गणपतीच्या मंदिरापुढच्या बेंचवर शांतपणे ध्यानधारणा लावून बसलेले होते, तर काही जण मोबाईलमध्ये डोकं खुंपून बसलेले होते, तर काही जण कानात इयरफोन लावून मोठमोठ्याने हातवारे करत गाण्याचा आनंद घेत होते. एकात दुसरी बहुचरित जोडी बागेच्या हिरवीवर भविष्याचा आढावा घेत बसलेली, तर कॉलेज हॉस्टेलच्या उपग्रहातून कहाणी चहा कॉफीसह आपल्या गप्पांची मैफल जमवलेली. आणि अशा सांजकातर वातावरणात प्रत्येकजण आपापल्या प्रकारे व्यस्त असताना बागेच्या एका कोपऱ्यात एका झाडाखाली एकाकी बाकड्यावर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे एकटक बघत कपिल स्वतःच्या विचारामध्ये बुडून गेला होता. कपिल एका सुखवस्तू घरातला एकुलता एक मुलगा होता. खूप हुशार होता आणि एक पाटी होता. एकदा केलेला अभ्यास त्याला परत करावा लागत नसे. एकुलता एक असल्यामुळे लहानपणापासून अगदी लाडाकोडात वाढलेला. घरी आई आणि वडील दोघेही एका शाळेत शिक्षक असून काम करत होते. शिक्षकांचा मुलगा म्हणून प्रत्येक कित्तेत त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष दिलं गेलं होतं. स्वतःची उपजत बुद्धी, इतर साऱ्या शिक्षकांचे अधिकचे मिळणारे मार्गदर्शन यामुळे कपिलने शाळेत पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नव्हता. अगदी 10वीला बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तो तालुक्यात सर्वप्रथम आला होता. 10वी झाल्यानंतर जसे सगळेच विद्यार्थी भविष्यातल्या स्वप्नरंजनामध्ये बुडून जातात ना, तसंच कपिलही भविष्याची स्वप्ने पाहू लागला होता. त्याच्या डोळ्यासमोरून त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चित्रपट हळूहळू पुढे सरकत होता. बुडत्या सूर्याकडे एकटक पाहत होता. त्याच विचारामध्ये स्वतःला विसरून गेला होता तो. आणि इतक्यात कपिल, का रे एकटाच का, असा का बसलायस? कपिलने डचकून मागे पाहिले. बाकड्याच्या पाठीमागे कट्ट्यावर हात ठेवून कुंभार सर उभे होते. विचारामध्ये हरवून गेलेला कपिल भानावरती आला होता. किती वेळ तो असाच विचारात होता. कोण जाणे सूर्यास्त केव्हाच झाला होता. हॉस्टेलच्या जवळजवळ सगळ्या खोल्या प्रकाशाने उजळून निघाल्या होत्या. बागेतले सोलर दिवर त्याच्या भोवती घोंगवऱ्या पंक्तीतून भरून गेले होते. मैदानावरचा क्रिकेटचा सामना संपून मुले कधीच हातपाय धुवून जेवणासाठी मेसला निघून गेली होती. कुंभार सरांचा आवाज ऐकताच कपिल गडबडीत उठून उभा राहिला आणि चाचरत बोला, नाही सर, आपलं तर असं सहज. कुंभार सरांना त्यांचा हा गोंधळून पाहून थोडं विचित्र वाटलं. त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि नजरेने त्याला बसायची सूचना केली. तेही त्याच्या बाकड्यावर त्याच्या शेजारी बसले. हे बघ कपिल, मी जवळजवळ 1 तासापासून तुला इथे बसलेला बघतोय. मी सायंकाळच्या वॉकसाठी बाहेर पडून नंतर लायब्ररीमध्ये जाऊन पेपर वाचून आलो, तरीसुद्धा तू इथेच. काय झालंय? नाही सर, माझ्या लक्षातच नाही आले. किती वेळ झालंय ते. सॉरी सर. कपिलला कधी एकदा इथून निघून जातोय असं वाटायला लागले. आपल्याला आपल्या नकळत सर मगापासून बघतायत हे समजून त्याला अपराधी असल्यासारखे वाटू लागले. खाली मान घालून हातात असलेल्या गवताच्या काडीशी तो नुकताच चाळा करत बसला. हे बघ कपिल, मी नुसता चेहरा पाहून विद्यार्थी वाचतो हे तर तुला आतापर्यंत समजलंच असेल. माझ्यापासून कुणीच विद्यार्थी आपल्या भावना लपवू शकत नाही. तुम्ही घरापासून पहिल्यांदाच इतके लांब शिक्षणासाठी आलेले असता. आम्ही शिक्षकच आता इथे तुमचे पालक असतो. सांग मला काय झाले? तुला हे कॉलेज आवडले नाही का? तुला घरची आईवडिलांची आठवण येते का? नाही सर, खरंच तसं काही नाही. मग तुझ्या चेहऱ्यावर मला तो नवीन कॉलेजला आल्याचा आनंद का नाही दिसत? तू कुणाशी का नाही बोलत? कुणामध्ये का नाही मिसळत? असं का? काय प्रॉब्लेम आहे? मुलं त्रास देत आहेत का? की घरी काही प्रॉब्लेम आहे? सरांच्या प्रत्येक प्रश्नांवरती तो नकारात्मक मान हलवत राहिला. एखादा मान वर करून त्याने सरांकडे पाहिलं, पण ओठापर्यंत आलेले शब्द ओठातच राहिले. आपण काहीतरी बोललो आणि सरांना आवडले नाही तर त्यांना एक आवंटा गिळला आणि खाली मान घालून तो तसाच बसून राहिला. बरं असू दे, तुला सांगायचं नसेल तर राहू दे, पण जेवलास का तू? बघ रात्रीचे 9 वाजत आले. चल लवकर जेवून घेऊ, नाहीतर मेस बंद होतील आणि दोघांनाही उपाशी राहावे लागेल. सरांनी त्याच्या खांद्यावरती थोपटले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी त्याला उठवले. नाही, ते मेसच्या दिशेने चालू लागले.
कपिल यंत्रवतपणे उठला आणि सरांच्या मागे चालू लागला. कुंभार सरांच्या बरोबर जेवण घ्यायचे या विचारानेच त्याला अवघडल्यासारखे वाटायला लागले होते. कुंभार सर या कॉलेजमधले त्याचे सगळ्यात आवडते सर. आज फक्त 3च महिने झाले होते त्याला अभियांत्रिकी कॉलेजमध्ये येऊन. तसेच या मोठ्या शहरातील एक नामांकित खाजगी कॉलेज होते. पण 11वी-12वीमध्ये कपिलने काही वेगळी स्वप्न बघितली होती. त्याला मेरिटवरती ITI NIT सारख्या मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचे होते. गेली 2 वर्ष या एका स्वप्नांसाठी रात्रंदिवस तो झटत होता. त्याची बुद्धी आणि कष्ट करायची तयारी यामुळे सगळ्यांना वाटत होतं आणि त्याचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. पण 12वीचा निकाल लागला आणि त्याचे स्वप्न अगदी थोड्या मार्काने प्रकारे खंडित झाले. चांगले कॉलेज मिळायचे तर ट्रेंड चांगला नाही, ट्रेड चांगला मिळाला तर कॉलेज मनासारखे नाही, दोन्ही चांगले मिळाले तर सोयीचे नाही आणि ज्या कॉलेजची स्वप्न बघितले त्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही. शेवटी नाविलाजाने त्याला त्या खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. गेले 3 महिने तो अजूनही त्या धक्क्यातून सावरला नव्हता. इतकी वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न असं अपूर्णतेत हातातून निसटलेलं पाहून त्याला स्वप्नांचा राग येत होता. अरे कुठे हरवलास? काय खाणार आहेस? बोल ना. तुला काय ऑर्डर द्यायची आहे का? ती दे. मी फक्त डाळ भात खाईन सध्या. जरा डाएट करतोय मी आता. वय झाले, तब्येत सांभाळायला हवी ना. सरांच्या गडगडीत असल्याने तो विचारून एकदम भानावरती आला. विचारात ते केव्हा मेसमध्ये येऊन पोचले ते त्यालाही कळाले नाही. जेवणात उगा जास्त वेळ जायला नको म्हणून त्यानेही कसे बसे डाळ भातच ऑर्डर केला. संपूर्ण जेवण होईपर्यंत कुणीच कुणाशी बोलत नव्हते. कुंभार सर शांतपणे एक घास कपिलचे निरीक्षण करत होते. त्यांची नजर चुकवत कपिल भराभर भाताचे गोळे घशाखाली ढकलत होता. त्यांच्या हातातला एक सूक्ष्मशी थर जाणवत होती. दोघांनीही जेवण झाले. हात धुवून सरांनी त्याच्या खात्याच्या वहीत दोघांच्या जेवणाची नोंद केली आणि ते बाहेर आले. रात्रीचे 11 वाजले आहेत. वातावरणामध्ये एक आल्हाददायक असा गारवा पसरलेला आहे. कपिलला केव्हा एकदा निघून जातो आणि रूममध्ये येतो असं झाले होते. सरांच्या सहवासात त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. बरं चला आता एकटा रूमवर नको जाऊस, आज माझ्या रूमवरच राहा. बडीशेप तोंडात टाकता कुंभार सर बोलले आणि त्याला नकार देता येईना. थोडे आडेवेडे घेतले त्याने, पण सरांना आज काही करून त्यांच्याशी बोलायचे होते त्यामुळे ते त्यांचा नकार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कपिल पुढेच दुसरा पर्यायच नव्हता. दोघे सरांच्या रूमवरती आले. हॉस्टेलच्या पहिल्या मजल्या कोपऱ्यातील खोलीत सर एकटेच राहत होते. खोली अतिशय टापटीप होती. गेल्या उदबत्तीचा मंद सुगंध मनाला सुकावून गेला. खोलीत एक टेबल, 2 खुर्च्या आणि बेड इतके साहित्य आणि टेबलावर खूप सारी पुस्तकं. ये बस, आता मला सगळ्या गोष्टी सविस्तर सांग. अजिबात संकोच बाळगू नकोस. सरांचा तो आश्वासक शब्द, त्यांची ती आत्मीयता, तो जिव्हाळा पाहून कपिल भारावून गेला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि थीर एकवटून त्याने आपल्या आजपर्यंत मनामध्ये दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो भडाभडा बोलत राहिला. कुंभारसर त्याच्या खांद्यावरती ठोपटत राहिले. जवळजवळ 2-3 तास तो अविरतपणे बोलत राहिला. त्याने IITचे पाहिलेले स्वप्न, त्यासाठी घेतलेले कष्ट, घरच्यांची अपेक्षा त्या पूर्ण करता न आल्याने आपले नैराश्य आणि त्यामधून कमी होत गेलेले संभाषण, झालेला एकलकोंडा स्वभाव, खूप काय कोसळलेल्या पावसासारखा कोसळत राहिला. आजपर्यंत ज्या गोष्टी त्याने मनामध्ये ठेवल्या त्या सगळ्या बाहेर आल्या. आई-वडिलांसोबत त्याने पाहिलेलं स्वप्न मोडून पडल्यावर आईबाबांशी कशी बोलायचे, त्याच्या नजरेला नजर कशी द्यायची असा विचार करून स्वतःच्या मनात दाबून ठेवलेली ती खतखत फुटीसारखी फुटून बाहेर आली. कुंभार सरांनी त्याला स्वप्न कोसळून दिलं. कोसळून तो पूर्ण रिकामा झाला. स्वप्नभंगाचं त्याचं दुःख अश्रू आणि शब्दातून पुरेपूर वाहिले आणि ओंजळीमध्ये डोके ठेवून मोकळा झालेला तो शांतपणे खुर्चीवर बसून राहिला. कुंभार सर फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. ते काहीच बोलत नाहीत. थोडा वेळ दोघंही शांतच होते. त्यांच्या पाठीवर फिरणारा सरांचा हातच काय तो मौनात बोलत होता. बाहेर आत किड्यांची किरकिर चालू होती. पहाटाचे 3-3:30 वाजत आले होते. सरांनी आपली खुर्ची त्याच्या पुढे ओढली आणि खिडकी उघडली. एक थंडगार हवेचा झोत आतमध्ये आला. बाहेर किर काढत होता. सर शांतपणे त्याच्याशी बोलू लागले. कपिल, आता माझं ऐक. इतके दिवस तू या स्वप्नांच्या मागे लागलास, पण बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत असं कुणी सांगितलंय का रे तुला? या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ती रोज नवीन स्वप्न बघत असतात.
स्वप्न जरूर बघावीत, खूप मोठी मोठी बघावीत. त्या स्वप्नांच्या पूर्ततेची आसही असावी, पण अट्टहास कशासाठी? स्वप्न म्हणजे एक प्रवास असतो, ते अखेरचे स्थान नक्कीच नसतं. एक स्वप्न नाही सापडलं तर रडत बसून, कुडीत बसून त्याचं मार्गावरती रेंगाळत बसण्यापेक्षा वळण घेणं, दुसऱ्या स्वप्नांकडे प्रवास सुरू कर. मोठी मोठी स्वप्न बघता यायला हवीत, ती आवाक्यात आणण्यासाठी कष्टाची तयारी हवी. पण यशस्वी झाली तर योग्य वेळ ती स्वप्न बदलाईत यायला हवीत. नवीन नवीन स्वप्न करता यायला हवीत. एका स्वप्नांमध्ये किती दिवस गुंतून राहायचे, विषय संपवायचा शिक कपिल. हे जग खूप मोठे आहे, हे आयुष्य खूप मोठे आहे. स्वप्न आयुष्यापेक्षा कधीच मोठी नसतात. स्वप्नांकडे एका नवीन नजरेने बघायला शिक. तू स्वप्नांवरती स्वार हो, स्वप्नांना तुझ्यावरती स्वार होऊ देऊ नको. स्वप्न म्हणजे साध्य नव्हे, त्याला साधन बनव. नाही पूर्ण झाले तर दे सोडून. ती स्वप्ने नाही तर कवटाळ नव्या स्वप्नांना उराशी. आज तुझी स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, नाविलाजाने या कॉलेजमध्ये तुला प्रवेश घ्यावा लागला. पण अरे, इथे प्रवेश मिळावा हे देखील कुणाचे तरी स्वप्न असेलच ना. इथंही प्रवेश मिळू न शकलेली कितीतरी मुलं असतील. सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या होत नसतात. प्रत्येकाला प्रत्येक वेळी आनंद मिळतो असं नाही. आपल्या आनंदाच्या व्याख्या बदलायला शिक. आनंद आणि स्वप्न एका माळेत गुंपायला शिक. स्वप्न म्हणजे फक्त दोरा असतो रे. माझ्या माळेचा तुटला तर बदलायला शिक, आणि मग तुला समजेल की एक स्वप्न तुटलं तर 10 इतर स्वप्न पुढे उभे राहतील. कपिल धीरमूढपणे नुसता ऐकत होता. सरांचा शब्द न शब्द प्रत्यक्ष त्याच्या अंतःकरणात शिरत होता. खिडकीतला काळोख हळूहळू कमी होत होता. कपिलला स्वप्नांचा एक नवीनच अर्थ समजला होता. पश्चिमेच्या खांद्यावर विसवलेला सूर्य पूर्वेच्या खांद्यावर बसून रक्तलिलामीच्या किरणांनी गालातल्या गालात तो आता हसत होता. आता त्याची सरांनी खूप जास्त समजूत काढल्यामुळे त्याचं मन कुठेतरी आता हलकं वाटायला लागलं होतं. त्यामुळे तो आता पुढच्या वाटचालीसाठी त्याने आता जे काही त्याने स्वप्न पाहिलेलं होतं ते आता सोडून दिलेलं होतं. तर प्रेक्षकांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अजून असं कोणतं एखादं स्वप्न पाहिलं आहे की जे तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.